विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण घातांक, घातांकित संख्या, त्या घातांकित संख्येमध्ये त्या संख्येचा पाया, त्या संख्येचा घात आणि काही घातांकाचे नियम यांचा अभ्यास केला. आज आपण घातांकाच्या जागेवर जर परिमेय संख्या असतील म्हणजे अंश भागिले छेद या नमुन्याच्या जर संख्या असतील तर त्याचा काय अर्थ होतो आपण पाहूया. एक लक्षात घ्या, समजा इथं मी एक संख्या घेतो, घातांकित संख्या त्याशी मांडलेली 5 चा घातांक 2. या संख्येमध्ये 5 चा घातांक 2 या 2 ला आपण वर्ग असं म्हणतो. 5 चा वर्ग याचं वाचन आपण 5 चा वर्ग असं म्हणतो. याचं वाचन कसं करतो? 5 चा घन. याचं वाचन कसं कराल? 5 चा चौथा घात किंवा 5 चा घातांक 4. याचा अर्थ काय होतो? 5 चा घातांक 5. याचा अर्थ काय होतो? 5 चा घातांक 6. हे घातांक जे आलेले आहेत या घातांकित संख्येमध्ये हा 5 चा वर्ग याचं वाचन असं आपण तो 5 चा वर्ग. इथं 5 चा घातांक 3 म्हणजे 5 चा घन, 5 चा चौथा घात, 5 चा पाचवा घात, 5 चा सहावा घात या पद्धतीने आपण त्याचं वाचन करत असतो. आता ह्या जो 5 चा घातांक 2 आहे, हा घातांक 2 आहे, तर 5 चा घातांक 3 आहे, तर 5 चा घातांक 4 आहे, 5 चा घातांक 5 आहे, हा 5 चा घातांक 6 आहे. ह्या 2 ला काहीच छेद नाही. या 2 ला काही छेदण्याचा अर्थ 1 आहे. या 3 ला काही छेदण्याचा अर्थ 1 आहे. या 5 चा घातांक 4, या 4 ला काही छेदण्याचा अर्थ 1 आहे. ह्याचं स्वच्छ किती? 1 आहे. मग असं जर लिहिलं मी इथं 5 चा घातांक 1/2 ह्याचा व्यस्त लिहिला मी. हा जो घातांक लिहिलाय ना त्याचा मी व्यस्त लिहिला, गुणाकार व्यस्त लिहिला. 2 चा गुणाकार व्यस्त 1/2. 3 चा गुणाकार व्यस्त 1/3. तुम्हाला असं लिहिता येईल 5 चा घातांक 1/3, 5 चा घातांक 1/4, 5 चा घातांक 1/5, 5 चा घातांक 1/6. या पहिल्या ओळीमध्ये हे जे घातांक आहेत हे सगळे घातांक हे वरचे जे घातांक आहेत हे कसे आहेत? पूर्ण संख्या आहेत. या पूर्ण संख्या आहेत किंवा पूर्णांक संख्या असतील. या खालच्या ओळीमध्ये या प्रत्येक संख्येमध्ये मी पाया तोच घेतलेला आहे. घातांक मात्र 1/2 आहे, 1/3 आहे. इथे 1/2 घातांक आहे, इथे 1/3 घातांक आहे, 1/4 घातांक आहे. घातांक 1/2, 1/3, 1/4 या पद्धतीने मी घातांक लिहिले. याचा अर्थ काय होतो? मग याचा अर्थ 5 चा वर्ग होतो. या संख्येचा अर्थ 5 चा वर्ग. ह्याचं काय होईल? 5 चे दुसरे मूळ किंवा 5 चं वर्गमूळ. हे कसं लिहितो आपण? 5 चं वर्गमूळ या पद्धतीने लिहिलं जातं. हा जर 5 चा घन असेल तर 5 चं घनमूळ या पद्धतीने लिहिलं जाईल 1/3 म्हणजे 5 चं तिसरं मूळ. याचा अर्थ काय होतो? 5 चा घातांक 1/3 याचा अर्थ 5 चं तिसरं मूळ. याचा अर्थ काय होतो? 5 चा घातांक 1/2 याचा अर्थ 5 चा दुसरं मूळ आणि त्या दुसऱ्या मुळालाच आपण वर्गमूळ असं म्हणतो. 5 चे दुसरे मूळ. याचा अर्थ काय होईल? 5 याचा अर्थ 5 चा चौथा घात म्हणून याचा अर्थ काय होईल? 5 चे चौथे मूळ. याचा अर्थ 5 चे पाचवे मूळ. याचा अर्थ 5 चे सहावे मूळ. म्हणजे इथं हे जे अपूर्णांक लिहिलेले आहेत किंवा हे जे परिमेय संख्या डोक्यावर लिहिलेले आहेत हे काय दाखवतात? तरी छेदस्थानच्या संख्येचं मूळ दाखवतात. म्हणजे हे मूळ 5 चे दुसरे मूळ, 5 चे तिसरे मूळ, 5 चे चौथे मूळ, 5 चे पाचवे मूळ, 5 चे सहावे मूळ
या पद्धतीने ती मूळ लिहिलं जातं. हे जर घातांक असतील तर हे काय असणार आहे, त्यांची मुळं असणार आहेत. या दुसऱ्या वेळेला काय लिहिली, त्यांची ही मुळं आहेत. आता एक लक्षात घ्या, 5चा वर्ग, 5चा वर्ग मी कसा लिहितो, 5चा डोक्यावरती 2 असं लिहितो. आणि म्हणून 5चे वर्गमूळ कसे लिहिणार, 5चे वर्गमूळ कसं लिहितो आपण, चिन्हामध्ये आपण असं लिहितो, हे लिहितो आपण 5चे वर्गमूळ. वर्गमूळ हे वर्गमुळाचं चिन्ह आहे. ह्या वर्गमुळाच्या चिन्हामध्ये ही जी दरी सारखा भाग दिसतोय का नाही, याचा अर्थ इथं 2 ते दडलेले आहेत, ते 2 आपण लिहित नाही, तो न लिहिण्याचा संकेत, इथं 2 आहेत. आणि हेच याचाच अर्थ घातांकित स्वरूपात 5चं वर्गमूळ मी कसं लिहिणार, तर 5चे दुसरे मूळ म्हणजे 5च्या डोक्यावरती 1/2, याचा अर्थ 5चे वर्गमूळ, किंवा याला आपण 5चे दुसरे मूळ असं आपण लिहितो, म्हणतो 5चे दुसरे मूळ. 5चा घन कसा लिहितो आपण, तर 5च्या डोक्यावरती 3, याचा अर्थ 5चे घनमूळ. घनमूळ कसे लिहितो आपण, 5चे, म्हणून 5चे घनमूळ कसे लिहाल, 5चे घनमूळ म्हणजे 5 आणि या 5च्या डोक्यावरती 1/3, 5च्या डोक्यावरती 1/3, याचा अर्थ तिसरं मूळ. 5चा घातांक 1/3, याचा अर्थ त्या 5चं तिसरं मूळ लिहिलंय. हे चिन्हात कसं लिहिणार मी, हे चिन्हात या पद्धतीने लिहिलं जाईल बघा, 5चे तिसरे मूळ, हे तिसऱ्या मुळाची जागा इथं आहे. वाचन कसं करतो आपण, 5चे तिसरे मूळ. आणि घातांकी स्वरूपात लिहायचं झालं तर मला 5चं तिसरं मूळ या पद्धतीने लिहिता येईल. मग कळतंय का, 5चे तिसरे मूळ म्हणजेच चिन्हाच्या भाषेत आपण 5चे तिसरे मूळ म्हणजेच त्याला आपण 5चं घनमूळ असं म्हणतो. 5च्या तिसऱ्या मुळाचा अर्थ काय, 5चे घनमूळ, हे या पद्धतीने लिहिलं जाईल. त्याच पद्धतीनं आपल्याला असे लिहिता येईल, 5चे चौथे मूळ, हे कसे लिहाल, तर 5चा चौथा घात कसा लिहितो आपण, 5चा चौथा घात हा कसा लिहाल, तर 5च्या डोक्यावरती 4, चौथा घात म्हणून 5चे चौथे मूळ, हे कसे लिहाल, 5 आणि 5च्या डोक्यावरती 1/4, घातांकित स्वरूपामध्ये 5चे चौथे मूळ मला या पद्धतीने लिहिता येईल. म्हणजे मूळ कसं दाखवायचं, एखाद्या संख्येचं मूळ म्हणजे त्या संख्येचा जो घातांक आहे, हा घातांक ही परिमेय संख्या असेल की ज्या परिमेय संख्येमध्ये अंश 1 येईल आणि छेद म्हणजे ते मूळ येईल. हेच मला गणिताच्या भाषेत असं लिहिता येईल, 5चा घातांक, 5चं चौथे मूळ. 5चे चौथे मूळ या पद्धतीनं आपल्याला कोणत्याही संख्येचं मूळ कसं लिहायचं, या पद्धतीनं पायाच्या डोक्यावरती घातांक, परिमेय संख्या असेल की ज्या परिमेय संख्येमध्ये अंश हा 1 असेल आणि छेद म्हणजे त्या संख्येचं मूळ असेल. म्हणून सामान्यपणे ए ही कोणती संख्या असेल, तर ए ही कोणती संख्या आहे, तर ए चे n वे मूळ, हे घातांकित स्वरूपात या पद्धतीने लिहिले जाईल, ए चा घातांक 1/n
आणि चिन्हाच्या भाषेत जर लिहायचं झालं तर आपल्याला असं लिहिता येईल ए आणि ए च्या इथं आपण n असं लिहिणार आहे. दोन्हीचा अर्थ एकच. हे झालं घातांकित स्वरूप आणि हे झालं चिन्हाच्या स्वरूप. चिन्हाच्या भाषेत आपण ए चे n मूळ घातांकित स्वरूपात या पद्धतीने लिहायचंय आणि चिन्हाच्या भाषेत आपण या पद्धतीने त्याचे लेखन करणार आहोत. मग तुम्हाला एक लक्षात घ्या, सराव संच 3.1 मध्ये तुम्हाला काय उदाहरणं दिलेली ती उदाहरणं सहज सोडवता येतील. की घातांक वापरून त्या संख्येचं मूळ लिहा असा प्रश्न तुम्हाला विचारला तर सहज सोडवता येईल. आता असा एक प्रश्न आहे की खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे? प्रश्न कसा दिलाय बघा. पान नंबर 15 वर सराव संच 3.1 सराव संच 3.1 सराव संच 3.1 प्रश्न पहिला कसा लिहिलेला आहे? पुस्तक तुमच्याकडे आहे, पुस्तक काढा. की घातांक वापरून पुढील संख्या लिहा. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. प्रकरण कोणते माहिती ना? घातांक. आणि इथं आपला वर्ग हे इयत्ता 8वी. घातांक वापरून पुढील संख्येला एक उदाहरण घेतो मी फक्त. 13 चे 5वे मूळ कसं लिहाल? 13 चे 5वे मूळ घातांकाच्या स्वरूपात म्हणजे घातांकित संख्येमध्ये 13 ही पाया आहे आणि त्याचं कितवं मूळ विचारलंय? 5वं मूळ. कसं लिहाल? 13च्या डोक्यावरती 1/5 म्हणजे ही परिमेय संख्या असेल आणि ज्या परिमेय संख्येमध्ये त्याचा छेद हे मूळ असेल आणि हा त्याचा घात असतो. डोक्यावरची संख्या असते काय असते? ते घात असतो. त्याचा जर घातांकामध्ये हा संपूर्ण या परिमेय संख्येमध्ये हे मूळ दाखवतं आणि वरची जी संख्या असेल तो त्या संख्येचा खरं घात असतो. ते आपण नंतर बघणार आहोत. 13चं 5वं मूळ आपण या पद्धतीने लिहिलं जाईल. सोपं आहे. 256 चे वर्गमूळ. 256 चे वर्गमूळ. वर्गमूळ विचारले. वर्गमूळ याचा अर्थ दुसरं मूळ. वर्गमूळ म्हणजेच दुसरं मूळ. कसे लिहाल? 256 चे दुसरे मूळ आपल्या घातांकी स्वरूपात विचारले. मला असं लिहिता येईल घातांक 1/2. या पद्धतीने तुम्हाला कोणत्याही संख्येचं मूळ हे घातांकी स्वरूपात कसं लिहिता येईल या पद्धतीनं. प्रश्न दुसरा कसा विचारलाय की घातांकी संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे? कोणत्या संख्येचं कितवं मूळ? प्रश्न दुसरा कसा विचारलाय? घातांकी संख्या दिलेली आणि त्यांनी विचारले की कोणत्या संख्येचे कितवे मूळ? एक उदाहरण घेतो. 100 च्या डोक्यावरती 1/4 याचा अर्थ काय होतो? 100 चे चौथे मूळ. या पद्धतीने तुम्हाला ते लेखन करता येईल. सराव संच सोडवा. काही शंका असेल तर मला विचारा. आता जर संख्येचा घातांक जर m/n स्वरूपात असेल, बघा संख्येचा घातांक समजा a कोणती संख्या आहे, कोणती असेल आणि त्याचा घातांक या स्वरूपात असेल m/n, ही संपूर्णपणे घातांकित संख्या आहे
की ज्या घातांकी संख्येमध्ये हा पाया आहे आणि m/n हा त्या संख्येचा घातांक आहे. हा काय घातांक आहे. ही संपूर्ण संख्या काय आहे? ही संपूर्ण संख्या एक घातांकित संख्या आहे की ज्या संख्येमध्ये हा पाया आहे आणि हा त्याचा घातांक आहे. आता या घातांक मध्ये हा जो वरचा असतो तो असतो त्या संख्येचा घात किंवा त्याला आपण घातांक असं सुद्धा म्हणूया. आणि हे जे असतं ते असतं त्या संख्येचं मूळ आणि हा काय त्याचा पाया आहे. म्हणजे हे वाचणार कसं? ए च्या m व्या घाताचे n वे मूळ. याचं वाचन कसं कराल? ए च्या m व्या घाताचे m व्या घाताचे कितवं मूळ? n वे मूळ. बघा, ए च्या m व्या घाताचे n वे मूळ. किंवा ही आणखी वेगळ्या पद्धतीने कसं वाचाल? ए च्या n व्या मुळाचे n व्या मुळाचे m वा घात. ए च्या n व्या मुळाचा m वा घात. समजून घ्या, अर्थ समजून घ्या. फक्त आपल्याला लेखन आणि वाचन करता आलं पाहिजे. जर दिलेल्या संख्येचा घातांक ही जर परिमेय संख्या असेल, अपूर्णांक असेल, तर त्या अपूर्णांक संख्येचं वाचन आणि लेखन कोणत्या पद्धतीनं करायचं? उदाहरणार्थ एक संख्या लिहितो 7. ही संख्या आहे आणि 7च्या डोक्यावरती मी समजा असं लिहिलं 2/3. आता ही संपूर्णपणे घातांकित संख्या आहे. या घातांकित संख्येमध्ये 3 ला आपण त्या संख्येचं 7 या संख्येचं मूळ म्हणणार आहे आणि 2 ला आपण त्या संख्येचं घातांक म्हणणार आहे. आता ही संपूर्ण घातांकित संख्या मला किती प्रकारे लिहिता येईल आणि किती प्रकारे वाचता येईल बघा. 7 च्या दुसऱ्या घाताचे, बघा हा घात आहे, दुसऱ्या घाताचे तिसरे मूळ. 7 च्या दुसऱ्या घाताचं तिसरं मूळ. ही संख्या मला अशी सुद्धा लिहिता येईल. 7 च्या तिसऱ्या मुळाचा 7 च्या तिसऱ्या मुळाचा दुसरा घात. 7 च्या तिसऱ्या मुळाचा दुसरा घात. हा घात असतो आणि हा हित काय असतं? त्या संख्येचं मूळ असतो. आणखी कसं लिहिता येईल? तर एक लक्षात घ्या, जर घातांक जर 2 असेल, घात जर 2 असेल तर त्याला आपण वर्ग म्हणतो, बरोबर. आणि मूळ जर तिसरा असेल तर त्याला आपण घनमूळ म्हणतो. म्हणजे हा वर्ग आहे आणि हे काय तर घनमूळ आहे. कुणाचं? 7चं. म्हणजे मला ही संपूर्ण संख्या अशी सुद्धा वाचता येईल. 7 च्या दुसरा घात म्हणजेच वर्ग, वर्गाचे कितवं मूळ?
तिसरं मूळ त्यालाच आपण घनमूळ म्हणतो. म्हणजे ही घातांकी संख्या मला वेगवेगळ्या प्रकारे त्याचं लेखन वाचन करता येईल. आपल्या तुर्तास असं एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय, वरची जी संख्या असतो ती संख्येचा घातांक असतो आणि छेदस्थानी जे असेल घातांकी संख्येमध्ये, ही संपूर्ण घातांकी संख्येमध्ये हा त्याचा पूर्णपणे घातांक आहे, की ज्या घातांकामध्ये पुन्हा आपण त्याची वाटणी अशी केलेली आहे, याला आपण घात म्हणणार आहे आणि ह्याला आपण त्या संख्येचं मूळ म्हणणार आहे आणि त्याचं वाचन आपण या पद्धतीनं करता येईल. असे वाचता येईल घनमूळ आहे आणि त्याचा हा घातांक 2 आहे. मला असं सुद्धा वाचता येईल ही संख्या 7च्या घनमुळाचा, 7च्या तिसऱ्या मुळाचाच म्हणजे घनमुळाचा, घातांक 2 म्हणजे घनमुळाचा वर्ग. म्हणजे ही एकच घातांकी संख्या मी 4 प्रकारे त्याचं लेखन वाचन करू शकतो. कळते का बघा? खूप सोपा भाग आहे. तुम्हाला फक्त एकच की घातांक, एखाद्या संख्येचा घातांक जर परिमेय संख्या असेल म्हणजे m/n या स्वरूपात असेल तर त्या संख्येचा आपल्या मूळ आणि त्या संख्येचा घात या दोन गोष्टी तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. यावरून तुम्ही सराव संच 3.2 सोडवू शकता. दिलेल्या संख्येचा घातांक आणि मूळ. थोडक्यात ए ही कोणती संख्या असेल मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि ए च्या डोक्यावर जर m/n असेल तर हे मला दोन प्रकारे लिहिता येईल. ए च्या m व्या घाताचे n वे मूळ असं वाचा किंवा ए च्या n व्या मुळाचा, n व्या मुळाचा कितवा घात? m वा घात. या पद्धतीने आपण सामान्यपणे त्याचं वाचन करणार आहे. मग जर घात 2 असेल तर त्याला आपण वर्ग म्हणूया, घात 3 असेल तर त्याला आपण घन म्हणणार आहे आणि मूळ जर 2 असेल तर ते वर्गमूळ होईल, मूळ जर 3 असेल तर ते घनमूळ होईल. या पद्धतीने आपल्याला त्याचं वाचन आणि लेखन करता येईल. काही शंका असेल तर मला जरूर फोन करा. लक्षात आलं? आता इयत्ता 7वी पर्यंत तुम्ही एखाद्या संख्येचा वर्ग कसा करायचा आणि त्याचं वर्गमूळ कसं शोधायचं याचा अभ्यास केलेला आहे. वर्ग त्या संख्येला एकदा गुणणं म्हणजे आपण वर्ग. आता ह्या वर्षी आपल्याला एखाद्या संख्येचा घन कसा करायचा किंवा घन कसा काढायचा याचा आपला अभ्यास करायचा आहे. घन, घन याचा अर्थ काय? एखादी संख्या 3 वेळा घेऊन येणारा गुणाकार म्हणजे त्याला आपण घन असं म्हणतो. उदाहरणार्थ 5 चा घन, 5 चा घन म्हणजे 5 ही संख्या 3 वेळा घेऊन जर आपण गुणाकार केला तर त्या येणाऱ्या संख्येला आपण त्या संख्येचा घन असं म्हणतो. म्हणजे काय तर 5 गुणिले 5 गुणिले 5. घातांकाच्या नियमाप्रमाणे हे मला कसं लिहिता येईल तर 5 च्या डोक्यावरती घातांक 3 म्हणजेच 5 चा घन.
5चा घन. ह्याची किंमत किती येईल तर 5 गुणिले 5 25, 25 गुणिले 5 125. म्हणजे काय येणार आहे 125 बरोबर हे काय तर 5चा घन आहे. म्हणजेच मला असं लिहिता येईल 5चा घन बरोबर 125. म्हणजे कोणतीही संख्या तुम्ही 3 वेळा मांडा गुणाकारात आणि येणारा गुणाकार जो येईल त्या गुणाकाराला आपण त्या संख्येचा घन असं म्हणतो. म्हणून 5चा घन बरोबर 125. वाचायचे कसं 5चा घन बरोबर 125. मग तुम्हाला प्रत्येक संख्येचा घन मांडता येईल. 4चा घन मांडता येईल, 3चा घन मांडता येईल. तर आज घरी गेल्यावर तुम्ही किमान 1 ते 50 संख्यांच्या पर्यंत तुम्हाला प्रत्येक संख्येचा घन तक्ता तयार करायचा आहे. तो कसा करायचा तक्ता बघा. पुढील तक्ता पूर्ण करा. प्रश्न लिहा. पुढील तक्ता पूर्ण करा. हा आजचा अभ्यास. या बाजूला संख्या आणि इकडं काय त्या संख्येचा घन. शून्याचा घन किती येईल? शून्याचा घन म्हणजे 0 गुणिले 0 गुणिले 0. 0 गुणिले 0 गुणिले 0 किती येणार आहे? शून्याचा घन शून्यच. 1 1 गुणिले 1 गुणिले 1 1 चा घन एकच. 2 2 गुणिले 2 गुणिले 2 3. या पद्धतीनं तुम्ही 1 ते 50 पर्यंतचे घन आज तुम्ही लिहून काढायचे. हे सगळे घन आहेत. घन याचा अर्थ ती संख्या 3 वेळा घेऊन येणारा गुणाकार. लक्षात आलं? ऋण संख्येचा घन कसं काढता येईल? ऋण 4 चा घन चिन्हाच्या भाषेत कसं लिहिता येईल आपल्याला ऋण 4 चा घन? तर कंसात ऋण 4 आणि त्याचा घातांक 3. ऋण 4 चा घन व ऋण 4 कंसात मांडा आणि त्याच्या डोक्यावरती 3. याचा अर्थ हा काय झाला? त्या संख्येचा घन. घातांक जर 3 असेल तर त्या 3ला आपण त्या संख्येचा घन असं म्हणतो. कसं येईल सांगा घन? ऋण 4 गुणिले ऋण 4 गुणिले ऋण 4. काय बघा बरं याचा घातांक. ऋण 4 गुणिले ऋण 4 ऋण ऋणांचा गुणाकार अधिक 4 गुणिले 4 16. पुन्हा पुढचे ऋण 4 राहिलेत अजून. म्हणजे काय बघा आता धन 16 आणि ऋण 4 यांचा गुणाकार चिन्हांचा गुणाकार काय लिहितं 16 गुणिले 4 64 आणि अधिक वजाचा गुणाकार वजा येईल. आणि मग ऋण 4 चा घन बरोबर किती येणार आहे? ऋण 64 येईल. ऋण 4 चा घन लेखन आपण असं करणार आहे आणि त्याची किंमत अशी काढणार आहे. म्हणजे या ऋण संख्येचा घन चिन्हाने कसा आला बघा ऋणच आला. याचा अर्थ कोणत्याही ऋण संख्येचा घन हा ऋणच असतो. काय आपला निष्कर्ष काढता येईल? कोणत्याही ऋण संख्येचा घन हा चिन्हाने ऋणच असणार आहे. कोणती संख्या घ्या ऋण 4 चा घन ऋण 64 येईल. त्याच पद्धतीनं ऋण 5 चा घन किती येईल बघा. ऋण 5
गुणिले ऋण 5 गुणिले ऋण 5. वाचन कसं करायचंय? ऋण 5 चा घातांक 3, याचा अर्थ ऋण 5 चा घन आहे. किती बघा घन हा? ह्या दोघांचा गुणाकार, ऋण ऋणांचा गुणाकार अधिक होईल. 5 गुणिले 5 25 येईल, गुणिले हे पुढचे ऋण 5. मग काय येईल? हे अधिक आणि हे वजा, दोघांचा गुणाकार चिन्हाने, अधिक वजाचा गुणाकार वजा होईल. आणि 25 गुणिले 5 125. आणि म्हणून ऋण 5 या संख्येचा घन किती मिळेल आपल्याला? ऋण 125. 5 चा घन किती होईल? 125. ऋण 5 चा घन ऋण 125. यावरून असं आपल्या लक्षात येईल, कोणत्याही ऋण संख्येचा घन हा नेहमी ऋणच असतो. ऋण संख्येचा घन हा नेहमी ऋण असतो. महत्वाचं वाक्य लिहून घ्या. ऋण संख्येचा घन ही नेहमी ऋण संख्याच येते. आज आपण धनसंख्येचा घन पाहिला, ऋण संख्येचा घन पाहिला. आता उद्याच्या तासाला आपण परिमेय संख्येचे घन कसे काढायचे ते बघणार आहोत पुढच्या तासाला.